नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ताफ्यात होणार नव्यानं स्विमर्सची भरती. अनंत चतुर्दशी निमित्त ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशोत्सवात केली नाविन्यपूर्ण सजावट. तलाव आणि खाडीच्या पात्रात आत्महत्या तसंच मान्सून कालावधीत तोल चवून पडणं आणि अतिवृष्टीमुळे नाल्यात वाहून जाण्याच्या घटना वाढल्यात. वारंवार होणाऱ्या या घटना रोखण्यासाठी पालिका प्रशासनानं पुढाकार घेतला असून ठाण्यातील तलाव खाड्यांवर 15 स्विमर्स 24 तास वॉच ठेवणार आहेत. ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ताफ्यात नव्यानं स्विमर्सची भरती करण्यात येणार असून पालिका आता बुडणाऱ्यांना वाचवणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून मान्सून कालावधीत ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे खाडीत बुडणं, अतिवृष्टीमुळे नाल्यात वाहून जाणं अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा वेळेला 24 तास 3 सत्रात खाडी आणि तलावात स्विमर्स तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनानं तयार केलाय. व्यवस्थापन कक्षाकडे अतिवृष्टीमुळे नाला, खाडी, नदी, समुद्र या पाण्याच्या प्रवाहात माणसं वाहून जाणं, बुडणं अशा प्रसंगी त्यांच्या जीविताचं रक्षण करण्याचं काम स्विमर्सच करणार आहेत. भरती करण्यात येणाऱ्या स्विमर्सची 15,000च्या मासिक मानधनावर कंत्राटी पद्धतीनं नेमणूक करण्यात येणार आहे. कळवा खाडी, वाघवेळ, कोलशेत, रेतीबंदर, साकेत, खारेगाव, गायमुख आणि रेल्वेच्या ब्रिजजवळ जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यात तब्बल 10 जणांचे मृत्यू झालेत. या घटनेत 9 पुरुष तर एका महिलेचा समावेश असून ठाण्याचे तलाव आणि खाडी आत्महत्येचे स्पॉट बनलेत. मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला मंगळवारी निरोप दिला जाणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करत गाजत वाजत मिरवणुका निघणार आहेत. या विसर्जन मिरवणुकीवर 9,000 पोलिसांचा 22 तास विशेष वॉच असणार असून सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात राहील. ठाणे शहरासह पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, टिटवाळा इथेही संवेदनशील ठिकाणी जादा पोलीस फौजफाटा ठेवला जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर पोलीस करणार असून महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिलंय. त्यासाठी साध्या वेशातील पोलीस मिरवणुकीतील हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे हे स्वतः रस्त्यावर उतरणार असून 5 परिमंडळातील 4 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 9 DCP, 18 ACP तसंच सुमारे 125 पोलीस निरीक्षकांवर सुरक्षेची कमान सोपवण्यात आली आहे. शिवाय SRPच्या 5 कंपन्या, 4,500 पोलीस कर्मचारी, 700 होमगार्ड्स आणि 1 कंपनी रॅपिड ॲक्शन फोर्स हे विसर्जनासाठी रस्त्यावर असणार आहे. तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये शहरातील मुख्य म्हणून नाक्यांवर चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोमवारी ईद मिलाद पाठोपाठ दुसऱ्या दिवशी मंगळवारी गणेश विसर्जन सोहळा असल्यानं ठाणे पोलिसांनी खास खबरदारी घेतली असून दोन्ही उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिसांच्या विशेष ड्युट्या लावण्यात आल्यात. 17 सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात सकाळपासून विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. त्यासाठी जिल्हा, ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले. विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यात आली आहे. जिल्ह्यात 35,623हून अधिक घरगुती तर 1,500 सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत गणेश मूर्तींचं विसर्जन पूर्ण होण्याचा अंदाज आहे. दरम्यान जिल्ह्यातील धार्मिक स्थळं, संवेदनशील भागात हालचालींवर CCTVची नजर असेल. महिला, बालकं यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागानं घेतली असल्याची माहिती ठाणे पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली. कोलबाड मित्र मंडळानं यावर्षी गणेशोत्सवात एक नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक सजावट केली आहे, ज्यामध्ये मोती आणि मण्यांचा वापर करून एका भव्य काल्पनिक महालाची रचना साकारली आहे. या सजावटीमध्ये भारतीय परंपरेचा पायघटक असलेली मण्यांची कला वापरण्यात आली आहे. मूर्तिकार दीपक चंद्रकांत गोरे यांनी शाडू मातीपासून श्री गणेशाची मूर्ती साकारली आहे, जी पूर्णपणे पर्यावरणस्नेही आहे. अर्थवेदात उल्लेख केलेल्या मण्यांच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या औषधी गुणधर्मांचा संदर्भ देत मंडळानं यावर्षीच्या देखाव्यासाठी मण्यांची अनोखी सजावट केली आहे. सजावटीसाठी 300 किलो मणींचा वापर करावा लागलाय, ज्यामध्ये 6 रंगांचे 1,20,000 नग मणी वापरले गेलेत.
या संपूर्ण सजावटीचं कार्य कोलबाड मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांसह महिला आणि लहान मुलांनी केलंय. संपूर्ण सजावट भारतीय परंपरेतील मोती आणि मण्यांच्या कलाकुसरीला समर्पित असून त्यातून गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा सन्मान करण्यात आला आहे. कोलबाड मित्र मंडळ आमच्या यावर्षी मंडळाचे 43वे वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही नाविन्यपूर्ण असा देखावा सादर करतो आणि पर्यावरणपूरक असा देखावा असतो. यावर्षी आम्ही मणी आणि मोत्यांपासून एक सुरेख असा महल सादर केलेला आहे. त्यात लाकडाचा वापर आणि पेपरचा वापर करून आम्ही तो पर्यावरणपूरक असा देखावा सादर केला आहे. त्याला आम्हाला 300 किलो मणी आणि मोती लागलेले आहेत आणि जवळजवळ 1,20,000 मण्या एवढ्या लागलेल्या आहेत त्या देखाव्याला. आणि आमची श्रींची मूर्ती पण शाडू मातीची आहे आणि ती पण पर्यावरणपूरक आहे. आम्ही पर्यावरणपूरकाचा भान ठेवूनच आम्ही दरवर्षी देखावा सादर करतो आणि हा देखावा आम्ही असे बाहेरचे कमर्शियल असे कोण आर्टिस्ट नाहीये, तर मंडळातले महिला, मंडळातले सभासद, लहान मुलं यांच्या माध्यमातून आम्ही हा देखावा सादर केलेला आहे. मंडळाच्या माध्यमातून आम्ही 10वीच्या मुलांचा सत्कार आणि मोतीबिंदू शिबिर, आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर या दर एक वर्षभर आमचा हा कार्यक्रम चालू असतो. केंद्र सरकारनं बासमती तांदूळ निर्यातीवरील किमान निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द केलंय, ज्यामुळे बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत हा निर्णय घेतलाय. बासमती तांदळावरील किमान निर्यात शुल्क रद्द केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालाय. यापूर्वी केंद्र सरकारनं सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भातही ऐतिहासिक निर्णय घेतले होते. आता बासमती तांदूळ निर्यातदार शेतकऱ्यांसाठीही हा निर्णय लाभदायक ठरेल. उदयनगर पाचपाखाडी येथे 26 जानेवारी 1979 रोजी काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली. फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता या तरुणांनी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला झेंडा रोवला. त्यामुळेच 46 वर्षापूर्वी लावलेला नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा वेलू गगनाला भिडलाय. आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जातो. यावर्षी विष्णू दशावतार साकारणाऱ्या ठाण्याचा राजा अर्थात नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं सन 1979 पासून शहीद स्मारक, राजवाडा, महाराष्ट्राचे संस्कृती दर्शन, हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेला काश्मीरमधील चरार ए शरीफ दर्गा, स्वातंत्र्यानंतरचा भारत, स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर, मराठी माणसा जागा हो, भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी कलाकृती, युवा शक्ती, गणेश दरबार, मीनाक्षी मंदिर, गुफा मंदिर, पार्वती महाल, राजस्थानी कलाकृतीचं दर्शन घडवणारा महाल, जोधा अकबर महालाची प्रतिकृती, सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहोचवली आहे. ही परंपरा पोहोचवत असतानाच या मंडळाचे प्रमुख सल्लागार माजी मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्यामध्येही आपला ठसा उमटवत आहे. राज्यात निर्माण झालेली आपत्ती असो की गोरगरीब आदिवासी समाजाच्या अडीअडचणी असो, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या असोत की आरोग्य शिबिर असोत, मंडळाचे कार्यकर्ते हिरिहिरीनं पुढे येऊन स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देत असतात. मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी, खजिनदार दीपक भांगरथ आणि त्यांचे सहकारी गेले अनेक वर्ष सामाजिक समता, सर्वधर्म समभाव याच संकल्पनेवर प्रबोधनाचा वारसा पुढे नेत आहेत. ठाण्यात 35 वर्ष तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येनंतर मुंडकं छाटून ते मृतदेह शेजारीच ठेवण्यात आलं होतं. इमारतीच्या टेरेसवर ही हत्या करण्यात आली. दरम्यान घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करतायत. याबाबत मिळालेली माहिती अशी की ठाण्यातील एका हाय प्रोफाईल सोसायटीत हत्येची घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर 35 वर्ष तरुणाचं मुंडकं छाटण्यात आलं. सोमनाथ सातगिरे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. तो सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता. या प्रकरणी पोलिसांना त्याच्यावरच्या साथीदारांवर संशय आहे. सोमनाथ हा सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होते.
त्याच्या साथीदारानं ही हत्या केली असावी असा पोलिसांनी संशय व्यक्त केलाय. प्रशांत कदम या तरुणानं हत्या केली असावी असा कयास लावला जातोय. दरम्यान हत्येचं कारण समोर आलेलं नाही. मात्र या घटनेनं ठाण्यात खळबळ उडाली आहे. काय प्रकार झालेला आहे? पोलीस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये लोढा आमारा बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ सातगीर अंदाजे वय 35 वर्ष याचा मृतदेह मिळून आला. प्राथमिक तपासामध्ये रात्री 10 वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबतचा जो सहकारी कामगार आहे याने त्याचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे. त्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करत आहेत आणि पुढील तपास आम्ही करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळेला राजाचे सहकुटुंब दर्शन घेऊन त्याची मनोभावे आरती करण्यात आली. राज्यातील जनतेला सुखी, समाधानी, आनंदी ठेव. राज्यातील बळीराजाच्या सर्व अडचणी दूर कर. यंदा चांगला पाऊस पडलाय, त्यामुळे बळीराजाचं पीक चांगलं येऊ देत, एवढंच मागणं त्यांनी श्री गणेशाच्या चरणी मागितलं. यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, पत्नी लता शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, नातू रुद्रांश आणि इतर सर्व सहकारी उपस्थित होते. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ताफ्यात होणार नव्यानं स्विमर्सची भरती. अनंत चतुर्दशी निमित्त ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशोत्सवात केली नाविन्यपूर्ण सजावट. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.